तर दीपेशजी म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती केला जातो आहे. रवी पाटील आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिव्यांग क्रिकेट करता प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ज्यांच्या नावावरती शतक आहे 2020 ODI टेस्ट क्रिकेट आणि आता सध्या एका वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. सध्या कोचिंगचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते. ओम साई अकॅडमीच्या माध्यमातून भारतीय संघाचे माजी कर्णधार पण राहिलेले आहेत आणि विशेष करून आपल्या कोपरी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा सन्मान विजय मामांच्या शुभहस्ते या ठिकाणी केला जातो आहे. ओम साई अकॅडमीसाठी कोच म्हणून सध्या भूमिका पार पाडत आहेत. सर थँक्यू सो मच. आणि आता मैदानावरती आणखीन मोहर युद्ध सुरू झालेलं आहे. आणखीन एक मोठी लढाई आपण पाहणार आहोत. जाऊया समर्जन कक्षामध्ये जिथे उत्कृष्ट सज्ज असतील. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच मैदानाच्या आत विश्वनाथ जाधव आणि एका बाजूला आसिफ. विश्वनाथ जाधव हे नाव आपण पाहिलं की सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती एक मोठं नाव. मी सकाळच्या सत्रात देखील ज्यावेळेला धानीव या गावाचा उल्लेख झाला तेव्हा उल्लेख केला होता की सुप्रीमोमध्ये मालिकावीर कार घेणारा मात्र हा खेळाडू विश्वनाथ जाधव आणि तोच पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात झाली. चेंडूंचा खेळ देखील 3 फेकून झाला. विश्वनाथने पहिल्याच बॉलवरती चौकार देखील आणला. तदनंतर सिंगल डबल याही खेळाला महत्त्व दिलं. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 6 वरती आता जाऊन पोहोचते. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर ऐवान यांना पण पाहतायत. एका बाजूला विश्वनाथ जाधव धानीव गावचा एक ब्रँड खेळाडू. यावेळेला आपण पाहतोय ऑन ऑफ साईडला या बॉलला केलंय इनफिल्डच्या वरनं क्लिअर करणारा महत्वाचा चौकार 4. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते त्याच्यावर. एक नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. सो मच. संघर्षातून कठीण परिस्थितीतून विश्वनाथ जाधव हाही खेळाडू नावारूपाला आला आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट खेळल्या फटका शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात. 5 बॉलचा खेळ इथे मात्र पूर्ण होईल आणि 5 बॉलचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. अगदी शेवटचा बॉल या षटकातला देखील बाकी आहे. ऐवान यांना पण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला विश्वनाथ जाधव एका बाजूला आसिफ. या षटकातला शेवटचा बॉल ऑन साईडला केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे नाही चुकी करणार. फलंदाज आसिफ यांच्या खेळाला पूर्ण विराम. फलंदाज इथे होतात बाद. गॉन. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामा. रात्री झोपताना पण हे गाणं कानामध्ये येतं असं गुणगुणतं. आज छान असे गाणे बनवले. विजय मामा चषकाच्या निमित्तानं आज सुंदर असा खेळ देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल झाला आहे. विजय जाधव विश्वनाथ जाधव ही जोडी मैदानावरती. क्रिकेटच्या खेळाच्या पटलावरती आपण बघितलं टेनिस क्रिकेटचा जो खेळ आहे जिथे आपण बघितलं तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी. मगाशी आपण राजेशला पहिले खूप चांगली कामगिरी करत असताना आता आपण बॅटिंग पाऊलपर्यंत घेतला गेला. पहिल्या षटकामध्ये स्पिन गोलंदाजी नवीन गोलंदाजी नवीन चेंडू जो आहे आणि पहिलं षटक जेव्हा आपण हाताळतोय त्यावेळेला तो चेंडू हाताळताना कला आणि कौशल्य लागतं. चतुराई लागते. ती चतुराई ऐबनने मैदानावरती दाखवले. धावफलका धावा 11 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद आसिफ जरूर झालेत परंतु टीम 94 धानीव हा संघ विश्वनाथ जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत वेल सॅटिस्फाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅटिंग यांना मात्र आपण पाहू शकाल जे आता गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. कॅटिंग यांना पण पाहताय. 6 षटकांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल आणि या वेळेला विश्वनाथ जाधव काला तुफान यांना म्हटलं जातं आणि या वेळेला त्यांनी बॉलला फेकून दिले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6. हे मैदान सारा भरलाय रे.
सामना आज यो रंगलाय रे सामना आज यो रंगलाय रे सामना आज यो रंगलाय रे आमचे विजय मामाचे विश्वनाथ यादव इस वक्त स्ट्राइक रेन पर है और बहुत ही बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। सीधे वाले से अच्छा स्ट्रोक है, देर से आएंगे लेकिन तूफान को साथ लेके आएंगे, तूफानी बल्लेबाजी विश्वनाथ यादव। गगन चुंबी सिक्सर। गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा अरे ठेवलाय आपण बक्षीस रिप्लेच्या माध्यमातून लाखाचा. पाहू शकाल अगदी पुढातला बॉल, कोलवा टप्प्याचा बॉल, गोलंदाजीचा टप्पा चुकला आणि तदनंतर त्या बॉलवरती तुटून पडले। पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट कव्हर आणि पॉईंटचं क्षेत्ररक्षण निवडलं आणि तिथे मात्र फील्ड देखील झालं। डॉट बॉल आला, परंतु 7 बॉलमध्ये 22 धावा, अगदी धावफलक उंचावतोय, वेग घेतोय। 9 बॉलमध्ये फलकावरती 23 देखील उभ्या झाल्या। और बैटिंग को नहीं जानता, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी है। ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन सर पर खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं है। लॉन्ग आउट पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। गांव देवी धानी टीम 94 टीम बल्लेबाजी का कर रही है बीच मैदान पर 24/1। 24 धावा, 5वा बॉल या षटकातला। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू फळीचा संपर्क जो हवा तो मिळाला नाही, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू मात्र शॉर्ट टर्मॅन लॉंग स्टॉपला आला। सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं 5 बॉलचा खेळ पूर्ण होतोय आणि 25 धावा वरती 1 गडी बाद अशी स्थिती टीम 94 धाणीव या संघाची बघायला मिळते। 14 रन अभी तक खर्च किए गैटिंग ने। आउट के बाहर गेंद थी कवर के ऊपर से, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है। छोटे कद के खिलाड़ी है, खूबसूरती के साथ गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया है। छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। बाबत्याचा आयरायण नावात जय जयकार रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिला काही फटका केला, इनसाइड आउटचा स्ट्रोक, चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स, अगदी वाईट वरती ज्या या बॉलची पिचिंग राहिली आणि विश्वनाथनं पाहिलं की पॉवर प्लेचं षटक चालू आहे, पॉवर रेटिंग असायला हवी आणि ज्यामध्ये बॉलला फक्त दिशा दिली, कव्हरमध्ये या बॉलला खेळलं आणि धावसंख्यांचा वेग वाढवला, जाऊन पोहोचतात 29 वरती। एक चांगली सुरुवात मी नक्की म्हणीन बॅटिंग करणारा संघ टीम 94 धानीव या संघाची। 1 गडी जरूर बाद झाला, परंतु जमेची बाजू ही राहिली की विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं धावा येतात। जी हाँ, बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए। बैटिंग के इस ओवर की बात करें तो इस ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा। 29 1 विकेट के नुकसान पर विश्वनाथ यादव 27 पर खेल रहे, 9 गेंदों का सामना किया। उसे कोहली ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था। आईगा गांव धानी टीम 94 पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर 29 रन 1 विकेट के नुकसान पर। सामना करेंगे बल्लेबाज विजय यादव। सीधी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। आइबन ने बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, पहले ओवर में 11 रन दिए थे, अच्छा मिशन किया था। अभी भी देखिए फ्लाइटेड गेंद और सीधा रखा था, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं आइबन। चांगला बॉल, आयवन निश्चित स्वरूपात चांगली गोलंदाजी केली। पहिल्या षटकात देखील मिश्रित गोलंदाजी होती, याही वेळेला पहिलाच बॉल फलंदाजांसाठी वेगळा राहिला। पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं फलंदाज अगदी वाईट देखील सोडला, खेळपट्टी देखील सोडली आणि आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर येऊन या बॉलला निश्चित स्वरूपात स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या वरनं खेळण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला, परंतु आयवनने सांगितले की ते सहज नाही। चांगली गोलंदाजी हाताळी, फॉलो केलं फलंदाजाला आणि इथे मात्र सिंगल मात्र मिळाली। या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती। 30 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण तीसरा ओवर है। अपने बॉलिंग मान पर धीरे धीरे आइबन आ रहे हैं अपना दूसरा ओवर लेके। वैसे टीम का ये बहुत महत्वपूर्ण तीसरा ओवर है। सामना करेंगे विश्वनाथ यादव, सेट बल्लेबाज है, 27 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत ऊपर चलेंगे, क्या ऑफ ब्रेक था, लेग ब्रेक, उसके बारे में बाद में पता चलेगा एक्शन रिप्ले में, लेकिन इस बार आइबन ने फंसाया था। एक्शन रिप्ले प्रसाद हमें दिखाएंगे। विश्वनाथ यादव इस बार आगे गेंद थी, फ्लाइट थी, न्योता दिया गया था, लेकिन हल्की सी गेंद जो है ना वो टर्न हो रही है, बहुत ऊपर चली गई। इससे खिलाड़ी सारे बाउंड्री लाइन पर मिसटाइम स्ट्रोक था, दायरे के अंदर गेंद गिरी है। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में आइबन द्वारा। चांगली गोलंदाजी आयवन यांना आपण पाहतायत। पुन्हा एकदा ओव्हर द स्टम्प्सनं यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि आयवनला याचसाठी आणलं होतं। विश्वनाथ जाधवच्या खेळीला पूर्णविराम, फलंदाज विश्वनाथ बाद गॉन। बाबत्याचा आयरायण नावात जय जयकार रुबाबत्याचा आयरायण नावात जय जयकार विजय मामा त्याच्या सारं सर्गात नाही
डीजे विश्वनाथ यादव की पारी समाप्त, 11 गेंदों का सामना किया, 29 रन बनाए। आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं एंड ऑफ द वेरी गुड इनिंग और एक्शन लिफ्ट में देखिए इनका विकेट किस तरह से गिर गया था। प्रसाद हमें दिखाएंगे। इस बार फ्लाइटेड गेंद थी, फ्लैट खेले, बैकलिप का ज़्यादा इस्तेमाल नहीं कर पाए और लॉन्ग पर कोई गलती नहीं है। बहुत ही सुंदर कैच। विश्वनाथ यादव की पारी समाप्त। A1 गेंदबाजी करते हुए स्कोर 32 पर 2। अब बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज जय विश्वकर्मा और ये तजुर्बेदार खिलाड़ी हैं, अनुभव की कोई कमी नहीं है, लेकिन I1 दूसरा ओवर डाल रहे हैं। उत्कर्ष 10 गेंदों में 14 रन और बहुत महत्वपूर्ण 2 सफलता। आसिफ को इन्होंने आउट किया था और उसके साथ विश्वनाथ यादव का बेशकीमती विकेट इन्होंने प्राप्त किया है। का म्हणून मी संघात 2 षटकं हाताळतो तीही सलामीची आणि त्याचं कारण त्यांनी दाखवून दिलं, त्याचं प्रात्यक्षिक मांडलं मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा याही बॉलला केले डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, तिथून बॉलला प्रोटेक्शन देतील, फेकी करतील, तद्वरती आपण पाहताय सिंगल मात्र परिपूर्ण होईल। या सिंगलच्या साह्यानं फलकावरती 3रं षटक आणि 5 चेंडू। I1 गोलंदाजी चांगली केली, 33 धावा आत्तापर्यंत फलकावरती आहेत, ज्यामध्ये 15 धावा त्यांनी जरूर खर्च केल्या, परंतु 2 महत्त्वाचे मोहरे गारद देखील केले आणि ती देखील I1ची ताकद राहिली। शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या षटकातला I1 यांना आपण पाहताय। आजच्या दिवसातला मात्र हा महत्त्वाचा सामना। एका बाजूला गावदेवी धाने फटका खेळायचा होता, परंतु I1 सांगितलं की ना मुन्ना ना, सहज नाही, परिश्रम आहेत, कष्ट करावे लागतील, माझ्यासमोर तुम्ही हे फटके खेळू शकत नाही। 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि योग्य रीतीचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 33 वरती 2 अशी स्थिती बघायला मिळते। V24 फाउंडेशन आणि आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चं देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन अगदी डोळ्याचं पारडं फिटेल। प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यानं ही भरलेली स्पर्धा। यंदाच्या वर्षात जर आपण पाहिलं तर तुम्ही प्रत्येक दिवसात प्लेयर ऑफ दी डेसाठी आपण पाहतो सायकल आहे, तदनंतर ग्रामीणसाठी सिरीजला बाईक, तदनंतर शहरींसाठी सिरीजला बाईक। ह्या गोष्टी सहज नाहीत, त्यासाठी मात्र विजय मामांचं हे आयोजन असतं आणि या स्पर्धेची ती उंची देखील राहिलेली आहे। त्याचबरोबर दिवसभरामध्ये झुंजणारा जो संघ असतो त्या संघासाठी देखील जाता जाता एक अत्यंत उत्तम प्रकारची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे आणि प्रत्येक दिवशी ती आपण देतोय। उलटा चेंडूवरती अप्रतिम फटका, अतिशय दर्जेदार, दिमागदार, उत्तुंग षटकार। गावागावात होते हो चर्चा, चषकाला लय डिमांड आमच्या, चषकाला लय डिमांड आमच्या, चषकाला लय डिमांड आमच्या। क्रिकेटरांचा दमतोय मोर्चा, मनात बसतोय आम्ही। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं जय विश्वकर्मा यांनी मात्र मागच्या पायावरती बॉडी बॅलन्स केला आणि तदनंतर बॉलला स्वीपच्या माध्यमातून उचललं सीमारेषेच्या बाहेर। पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता, परंतु यावेळेला बॉलमध्ये थोडी फ्लाईट जास्त दिली, ज्या अनुषंगानं जय विश्वकर्मा यांच्यासाठी हा चेंडू अनप्लेएबल राहिला। उत्कर्ष जो लेग ब्रेक गेंदबाजी हुई या ऑफ ब्रेक गेंदबाजी हुई है, दोनों गेंदबाजों द्वारा उसमें एक खासियत है, मैं आपको जरूर बताऊंगा। ऑफ टेप के बाहर फुल लेंथ गेंद थी, अच्छी लेंथ गेंदबाज द्वारा कवर क्षेत्र में खिलाड़ी है, ओवर थ्रो हो सकता है, नहीं हो सकता है। जब दोनों गेंदबाजों ने गेंदबाजी की है ना, फ्लाइट दी है लेकिन गति ज़्यादा नहीं दी है, तो गेंद टप्पा खाने के बाद रुक कर आ रही है, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आ रहे, तो ये सेंसिबल सीमेंट के विकेट पर किस तरह से गेंदबाजी करनी है वो बिल्कुल गेंदबाज दिखाते हुए स्पिन गेंदबाजी बिल्कुल कारगर है। अगदी बरोबर। यावेळेला बघा पुन्हा एकदा वेग कमी देतात या बॉलला आणि फ्लाईट जास्त देतात आणि त्या अनुषंगानं फलंदाजांसाठी थोडंसं कठीण होतं। फलंदाजांना ताकद लावावी लागते कारण टायमिंग तिथे व्यवस्थित होत नाही, बॅटचा फ्लो आधीच येतो, बॅटचा ब्लेड बंद होतो आणि चेंडू येणं बाकी असतो। त्या अनुषंगानं या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 4थ्या षटकात आत्तापर्यंत 4 बॉलचा खेळ फेकलाय, ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर गोलंदाजानं चांगला कमबॅक केला। पुढचा बॉल या वेळेला जय विश्वकर्मा, बॉल होता ऑफ साइडला, त्याला ऑन साइडला खेचलं आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर। 6 पुत्रांचा धर विजय मामाचा दरबार, कर्तव्य निष्ठा कर्तबगार, त्याचा स्वभाव हयंगार। कटिंग गेंदबाजी कर रहे हैं और स्कोर 47 पर 2। जय विश्वकर्मा 14 पर खेल रहे, 2 छक्के की मदद से। इस बार मौका था, आगे गेंद थी, न्योता दिया गया था, आमंत्रण था और स्वीकार किया। डीप मिड विकेट पॉइंट के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए कमाल की बल्लेबाजी। विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। आपण पाहताय या बॉलला
कमालीच्या पद्धतीने केलं. जय विश्वकर्मा ज्यावेळेला ते मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सरांनी उल्लेख केला की एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, तजुर्बेवाला खिलाडी, आणि ज्या पद्धतीने तो आता आपल्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 53, 53, लॉस ऑफ 2 विकेट्स, 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 बॉल हळूहळू करत असताना आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र हवेचा झोक देखील वाढत चालला आणि तदनंतर आता फलंदाजांचा दबदबा. मी जय विश्वकर्मा यांचा उल्लेख करीन ज्यांनी ऑन साईडला अगदी सहज रीतीने हे फटके शोधले, अगदी इझिली डन, आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे जिथे 53 धावा. एका बाजूला विजय जाधव खेळतात 5 बॉलमध्ये 3 वरती, तर एका बाजूला 6 बॉल आणि 20 धावांची अगदी जलद गती ती मात्र पकडले, ती म्हणजेच जय विश्वकर्मा यांनी. अब बारी इनकी है, एक तरफ खाई है दूसरी तरफ कुआं है, एक तरफ कुआं है दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. विजय के बल्ले से शानदार छक्का. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक, नंदन सारखा बात भरलाय विजय उत्कर्ष. इस बार विजय जाधव ने कहा मैंने प्यार किया, वो फिल्म का गाना मुझे याद आ रहा है, कबूतर जा जा जा. इस बार विजय जाधव ने कहा गेंद को जा जा जा, पूरा रास्ते पर गेंद चली गई. बहुत खूबसूरत स्ट्रोक था. एक बार फिर अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेलते हुए बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन लेने का मौका सिंगल के साथ. अब विश्वकर्मा को बल्लेबाजी करने का अवसर मिलेगा. स्कोर 60 रन 2 विकेट के नुकसान पर. आई गावदेवी धानी टीम 94. चांगली रणनीती इथे आपण पाहतायत. जो धावफलक हवा होता 4 षटकांच्या खेळानंतर तो त्यांनी पूर्ण केला, परंतु आता तदनंतर 5व्या षटकाला देखील सुरुवात त्यांनी आक्रमकतेने केलंय. या वेळेला पंचांकडे मागणी केली आणि पंचांनी बोट देखील आकाशाकडे उचलला. पायचीत प्लम मध्ये सापडले. यस, बिग लॉस. धीरे धीरे नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं. नंदन, ये भी कैसे खिलाड़ी हैं जो हमेशा अच्छा प्रदर्शन करते हैं और बहुत साल से आई गावदेवी धानियों के लिए खेल रहे हैं और एक तजुर्बेदार खिलाड़ी मैदान के अंदर. नंदन दाखल झालेत. आता नंदनला इथून 9 बॉलचा खेळ येणार आहे, म्हणजे भरपूर वेळ तुमच्याकडे नाही की वेळ घेऊन तुम्हाला बॅटिंग करता येईल. तुम्हाला अगदी येता क्षणी आक्रमक रूप धारण करावं लागेल. धावसंख्या फलकावरती 60 आहेत आणि पहिल्याच बॉलवरती म्हटल्याप्रमाणे आक्रमण केलं, परंतु क्षेत्ररक्षक निवडलं तिथे. नंदन येत आहेत आणि नंदन जात. झालं. त्याचबरोबर सुधीरजी भोईर साहेब देखील आता व्यासपीठावरती दाखल होते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. V20 फाउंडेशन व अग्निसेनेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. धावफलकावरती धावा 64 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 4 वाजून 5 मिनिटं झालेत. इथून अजून 2 महत्त्वाचे सामने असतील. उत्कर्ष या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज अंडर प्रेशर, कारण सातत्यानं धावांचा ओघ वाढला होता, तिथे ब्रेक लावण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. विजय जाधव 10 वरती खेळतोय. नीरज अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी आता खेळी साकारण्याकरता मैदानावरती रॉकिंग परफॉर्मन्स आपण पाहू शकता गोलंदाज रॉक कडून. अगदी बरोबर, रॉकिंग परफॉर्मन्स. नीरज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अजून कॅप्टन, आणि कॅप्टननं अगदी येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार केला. मुख्य प्रवेशद्वाराला सलामी देणारा हा आलाय उत्तुंग षटकार. विजय मामा चषक 6. अरे षटकार चौकार मारा, पोरा षटकार चौकार मारा, 25 लाखाची घेण्याचा घराच्या. कळवाला कधी पण बोलवा, मैदानात आला तर तो असा तुटून पडतो. काय बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. बॅटची कड, फलंदाज बाद, खळबाटी पाठ गॉन.
फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला गोलंदाजानं त्याचं देखील माइंड वापरलं की फलंदाजाचा मनसुबा काय आहे आणि अगदी त्याचं माइंड रीड केलं आणि मेरिटवरची गोलंदाजी. ज्या पद्धतीनं फलंदाज शफल झाले त्या पद्धतीनं लाईन और लेंथमध्ये बदलाव केले, थोडीशी लाईन मागच्या बाजूने खेचली आणि बाहेरच्या दिशेनं ह्या बॉलला हाताळलं. बॅटची कड आणि यष्टीरक्षकाचा सहारा, फलंदाज इथे बाद होताना 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर जाऊन पोहोचतात 66 वरती 5 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उत्कर्ष हा जो फटका होता ना मगाशी आपण बघितलं तो त्याने लॉंगॉनच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका तो वेगळा होता. आत्ताचा फटका जो होता ना तो त्याने स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न म्हणजे तिथे आपण बघितलं ताकदीचा जास्त वापर झाला. मगाशी आपण बघितलं टायमिंगवरती अवलंबून होता आणि बॅट पूर्णपणे प्रॉपर बॅटिंग आपण बघितली. चांगला स्ट्रोक होता. हेलिकॉप्टर खेळ आहे ऑन साईडला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती लॉंग ऑनमध्ये एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा पूर्ण होत आहेत. आता इथे मंगेश आणि विजय जाधव हे फलंदाज मैदानावरती आहेत. विजय जाधवसाठी मंगेश धावतोय हे सर्वात महत्त्वाचं आहे. एका युवा खेळाडूसाठी एक लिजन खेळाडू धावतो म्हणजे सिनियर खेळाडू धावतो तेही महत्त्वाचं आहे. संघासाठी सर्वात महत्त्वाचं काय धावा उभा करणं आणि विजय जाधव फॉर्ममध्ये धावसंख्या 68 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68. अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि आपण पाहतोय 5 गडी देखील बाद झालेत. पुढचा बॉल आणि दुसरा बॉल या षटकातला ऑन साईडला या बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहेत, बॉलकडे फक्त पाहत राहतील आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6. अरे षटकार चौकार मारा, पोरा षटकार चौकार मारा. उंची कमी असलं म्हणून काय झालं काय फरक पडत नाही. छोटा कद है लेकिन कहानी बहुत बड़ी है. विजय जाधव बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं इसलिए मंगेश इनके लिए भाग रहे थे. ओवर 6वां प्रगति पर निर्णायक ओवर है 74 5 विकेट के नुकसान पर गावदेवी धानियों पर खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ पार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आए. विजय जाधव की छोटी इंपैक्टफुल पारी में समाप्त हुई 9 गेंदों में 18 रन और अब स्कोर है 74 रन 7 विकेट के नुकसान पर. जो स्कोर अपेक्षित होता फलंदाजी करत असताना त्या स्कोरकडे तर तुम्ही अग्रेसर जरूर झालात, परंतु येणाऱ्या काळात तीच गोलंदाजी तुम्ही त्या थांबवण्यासाठी कशी करतायत? धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आता 74 वरती 6 गडी बाद. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉलमध्ये इथून एक मोठा फटका येईल की मग डॉट येईल विकेट येईल ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. उत्कर्ष सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर 71 72 73 अशी जी धावसंख्या ती 74 पर्यंत पोहोचले ती आता 75 76 78 80 पर्यंत जाणार का? मगाशी आपण बघितलं तर प्रत्येक सामना जो आहे 71 72 73 पर्यंत होता. म्हणजे इथे खूप चांगली बॅटिंग झाली. मंगेश आणि दुसऱ्या बाजूला नंदकुमार मैदानावरती दाखल झाला आहे. नंदकुमार पाटील एक लिजन खेळाडू मैदानावरती अनेक वर्ष खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. शानदार कामगिरी करतात. गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला राईट अप ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे अत्यंत सुंदर खेळला आहे. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आता रेकॉर्ड मोडलं गेलं कारण सकाळपर्यंत जी 72 73 धावसंख्या होती ती 75 पर्यंत पोहोचले. 75/6 75 धावा धावफलकाची, परंतु त्या धावा मी म्हणेन की सेफ नाही कारण मागच्या मॅचमध्ये जवळपास 2 षटकं राखून तो सामन्यामध्ये विजय मिळवला. म्हणजे खऱ्या अर्थानं धावा संध्याकाळच्या सतत आता व्हायला लागलेल्या आहेत, परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी जर तुमच्याकडे गोलंदाजीचं डिपार्टमेंट स्ट्रॉंग असलं तर या धावांकडे तुम्ही एक चांगलं फाईट दुसऱ्या डावामध्ये देखील बघायला मिळेल, यामध्ये काही शंका नाही. गोलंदाज तयार होतील. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आत्तापर्यंत 4 अगदी शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. राऊंड डिस्टन्स समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं खेळलाय फटका. आजच्या दिवसातला उत्कृष्ट झेल, याही झेलचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. इथे आता ऑफटमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता. एक तर तुम्हाला स्क्वेअर कट करायचा होता किंवा अगदी सरळ बॅटने खेळायचं होतं किंवा आणखी तिसरा पर्याय तुम्ही मिड विकेटला खेचून मारायचं होतं, परंतु इथे फटका चांगला होता पण त्या पलीकडे जाऊन क्षेत्ररक्षण छान झाले. आपण पाहू शकता लॉंगॉनमध्ये आणि त्याचा परिणाम फलंदाज बाद झाला आहे. आता फलंदाजी करण्याकरता आशिष आहे. शेवटच्या चेंडू या षटकातला या इनिंगमधला 75 धावा 7 करण्याच्या मोबदल्यामध्ये. टीम 94 KPL लवकरच येते अर्थात त्याची सुरुवात आपण बघणार पुढच्या महिन्यामध्ये. KPL
ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आतमध्ये चेंडू आला, कोटापद्धा चेंडू होता, एक धाव घेतली गेलेली आहे. आणि आता 6 षटकाचा खेळ. 6 षटकामध्ये टीम 94 गावदेवी धानिव संघाने उभारले आहेत. एकूण 76 धाबा, 77 धाबा या ठिकाणी करायची आहेत. आणि 1977 साली आणीबाणी आली होती. आता तशी आणीबाणी मैदानावरती येणार का ते देखील पाहूया. या मॅचमध्ये विश्वनाथ जाधवच्या बॅटमध्ये 29 धाबा, आसिफ आज स्वस्तात बाजल 1, जय विश्वकर्मा 20, विजय जाधवच्या अत्यंत महत्त्वपूर्ण 18 धाबा. बाकी आपण बघितलं तर 0-6-0-1-1 हे टेलिफोन नंबर नाही आहे. बाकी फलंदाजांनी किती चांगली कामगिरी केली नाही आहे. ऐबन 2 षटकं एकूण त्यानं धावा दिल्या 15, 2 गडी बाद करण्यामध्ये यश. गॅटिंग 2 षटकं 38 धावा दिल्या आणि त्याला कुठल्या प्रकारचं यश मिळालं नाही आहे. रॉक 1 ओव्हर 13 धाबा, 3 मोरे त्याने टिपले. मिल्टन 1 षटक 10 धाबा आणि 2 गडी त्याने या ठिकाणी बाद केलेले आहेत. तर महत्त्वाचा मॅच आहे. मैदानावरती पुन्हा एकदा जाणार आहोत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बॅट्समन मैदानावरती लगेच येतील. चला लवकर आपण बाकीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मैदानावरती सुरू असलेला सामना गावदेवी धानिव आणि वसई कोळीवाडा या 2 संघादरम्यान. टीम 94 संघ आणि दुसऱ्या बाजूला वसई कोळीवाडा. वसई कोळीवाडी संघाला या ठिकाणी आवश्यकता असेल 77 धावांची. आपण एक टायटल सॉन्ग ऐकणार आहोत आणि त्यानंतर लगेचच मैदानावरती लाईव्ह ॲक्शन सावली. दशक 2025 की अद्भुत कहानी. सावली क्रिश्चियन पर लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं. और अब समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए. आघाडी जोडी मैदानावरती लवकर पाठवा कारण 4:14 झालेत. अजूनही भरपूर सामने शिल्लक आहेत. कोळीवाडा टीम क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. इन कंपल्सरी आहे नाहीतर एका धावेची पेनल्टी आपण मागचे 2-3 दिवस सातत्याने पाहतोय. ज्या खेळाडूने ज्या बॅट्समनने इन केली नाही आहे आणि तो मैदानात आला तर त्या संघाला एका धावेची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. 1 मिनिटामध्ये आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवा. कोळीवाडा कोळीवाडा टीम चला लवकर. 77 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. बहुधा बॅट्समॅन पॅड बांधतात त्यामुळे त्यांना उशीर होतोय. त्याला काउंटडाऊन येतं तुमच्यासाठी. 10, 9, 8. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. V24 फाउंडेशन स्वागरीसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 6वा दिवस पर्व 9 आणि आज वसई तालुका एक गाव एक संघ या संकल्पनेनं आपण सामने पाहतोय. बॅटिंग करताना टीम 94 धानिवने केल्या त्या 76 धावांनी. आता 7-7. आता प्रशांतचे टेन्शन असं आहे की 7-7 नावाचे भरपूर पिक्चर आलेत. हम एक साथ है, हम 7-7 है और वो 7 दिन भी देखे. त्याच्यामुळे आता मॅचलाही मजा येणार आहे. 7-7 आहे. सत्तेपैकी सत्ता नक्कीच एक चांगली आठवण दिली. आणि नॉट 7 आला का जेम्स बॉन्ड आहे एकच म्हणजे 1-7 आला का. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार आहे कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर धानिव आणि कोळीवाडा तितकाच ताकदीचा संघ आहे. मॅच रफ अँड टफ होणार. आता 7-7चा प्रश्न तर आहेच. म्हणजे 7-7 एकमेकाला 7 कोण देणार आणि ते तर महत्त्वाचं आहे. परंतु 1977 साली आणीबाणी पण आली होती त्यामुळे ते इथे आणीबाणी कोणावर येणार ते देखील बघूया. कारण इथे चांगलं खेळणार तर तुम्ही आणखीन एक पाऊल पुढे टाकणार. परंतु संघर्ष केला जर चांगली कामगिरी नाही केली तर प्रवास तुमचा संपणार आहे. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला आहे. इथे कव्हरमध्ये क्षेत्र एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव एकेरी धावेने आता खातं केलं गेलं आहे. ते बॅट्समन जॅक्सन आणि सलमान ही जोडी मैदानावरती आहे. दबा 1 वसई कोळीवाडा संघाला 77 धावांची आवश्यकता. आज सकाळपासून तेच चालले. 73, 72, 77 धावांचा पाठला का. जॅक्सन ऑन स्ट्राईक. विश्वनाथ जाधव
ऑफ स्टंपच्या बाहेर कडक स्ट्रोक आहे. मिड ऑफला बीट केलं आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा पार. चौकार. ओवर की अगली गेंद टॉस के आंसर पर खेलते दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है. रन बनाने का कोई मौका नहीं है. तो सॉलिमन ने अपना खाता खोला था. जैक्सन को मौका मिला था बल्लेबाजी करने के लिए, तब जाकर उन्होंने चौका जड़ा. अब फिलहाल पहले ओवर का खेल. गेंदबाजी करने गेंदबाज विश्वनाथ जाधव. सुपर में चषक में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था. मैन ऑफ द सीरीज रहे थे खिलाड़ी विश्वनाथ जाधव. बहुत अच्छी गेंद थी. ब्रॉकर में गेंदबाजी कूद के निकल ऑन साइड पर. मिड आउट पर गेंद फीड हो रही है इस वक्त. जैक्सन की तरफ 5 पर स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. जॅक्सन आपण एका बाजूला पाहतोय. चौकार आले 77 धावांचा पाठला का 13च्या आसपासची लढाई आहे. तुम्ही 7चा उल्लेख केला. 13-7 चाहिए. 7 तर मैदानावर देखील पाहिजे. विश्वनाथ ऑफ स्टंपच्या तिथून ड्रॅग करून खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बरं तर विधी स्टंप आला त्या बॅटच्या टोला पाहता टोलच्या ठिकाणी चेंडू लागलाय. मिड विकेटला टिपलाय. झेल पहिला विकेट. पहिला चेंडू होता. खेळायचं होतं. एलिव्हेशन थोडंसं कमी आलं. त्याला कारण आहे बॅटच्या टोला बघा. जाता जाता सोलोमन ते पाहत आहेत आपली बॅट की टॉप द बॅट चेंडू लागलाय. त्याच्यामुळे तितका जो वेग जनरेट करायचा होता फटक्याच्या मागे, ताकद झोकायची होती, ती ताकद झोकता आली नाही आहेत. आणि विश्वनाथ जाधव याच गोष्टीसाठी ओळखले जातात. त्यांना माहिती आहे पहिलं षटक महत्त्वाचं. पहिल्या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर येणाऱ्या खेळाडूवरती जो दबाव प्रेशर येईल, तो प्रेशर हँडल करताना कदाचित विकेट जे गमावेल टीम काचकर वसईचा संघ, जो गॉडसन वसईचा संघ पाठलाग करतो 77 धावांचा. 6 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धाफलकावरती 6. ना किसी से मिलने का गम है, ना किसी से पाने की चाहत. मस्त है हम अपने ज़िंदगी में, क्योंकि विजय मामा चषक 2025 हर दिन हर रात देखेंगे हम. तो अब फिलहाल बहुत ही इम्पोर्टेंट मैच. ऑप्टम के बाहर गेंद थे. ऑन सर पर खेलना चाह रहे थे. बहुत अच्छी गेंदबाजी. गेंद को अंदर की तरफ लेके आते हैं, गेंद को बाहर की तरफ लेके जाते हैं विश्वनाथ जाधव. और क्रीज के कोने का इस्तेमाल करने वाले गेंदबाज है. पहले ओवर का खेल केवल स्कोर है 6 रन. सफल ओवर का खेल समाप्त हुआ 6 पर 1. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात, अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मौका. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि मंचाकडे इशारा गोल गोल हात फिरतात. त्याचा अर्थ पॉवर प्ले नंबर 2 बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा झाला या आणि लगेच घेतल्या झाल्या. त्याला कारण आहे कारण जॅक्सन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं मिल्टन ही महत्त्वाची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. फक्त हा चॉईसेबल होता. त्याच्यामुळे चॉईसही महत्त्वाचं आहे की बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला कधी घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा आहे, ही महत्त्वाचा स्ट्रॅटेजीचा भाग. आणि मिल्टन आणि जॅक्सननं सांगितले की चला लगे या तो लेली लेते आणि तेच या षटकामध्ये आपण पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती नंदन गेले कित्येक वर्ष या खेळाडूला देखील आपण दानवीच्या टीमकरता खेळताना पाहिलं आहे आणि महत्त्वाचे षटक नेहमीच त्यांना हाताळले आहेत. म्हणून संधी ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटक हाताळण्याची संधी दिली आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धाफलकावरती आहेत. अजून 71 धावा करायच्या. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक केलेला फलंदाज सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जबरदस्त हिट जबरदस्त आहे. पंचांचा इशारा येईल. चौकार की षटकार. स्कोर चौकार. Look at this shot. जैक्सन क्रीज के कोने का इस्तेमाल जरूर हुआ. ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई, लेकिन बल्लेबाज तैयार थे. जैक्सन इस गेंद को खेलते हुए कवर बाउंड्री के बाहर. ब्यूटीफुल स्ट्रोक. बाहरी किनारा. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अपने आप को नहीं रोक पाए. बाहरी किनारा. विकेट कीपर का सहारा. जैक्सन की 9 रन की पारी समाप्त 10 पर 2. ग्राउंड मोठा गोलाकार, गवत त्यावर हिरवगार. खेळपट्टीत
थँक्यू. दोन फटके बघा. पुन्हा एकदा आपण जर पाहिले तर ज्या चेंडूवरती एक चौकार आला नाही, या नंतरच्या चेंडूवरती एक विकेट आलाय. दोन्ही फटके आपण पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर लक्षात येईल. ज्या चेंडूवरती चौकार आला होता त्याला बॅटची फेस कव्हरच्या दिशेने गेली होती आणि ज्या चेंडूवरती विकेट आलाय ना त्याची फेस, जी बॅटची फेस आहे ना, समोर मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या दिशेने आली. याचा अर्थ तुम्हाला स्लाइस करायचं होतं. मागच्या चेंडूवरती तुम्ही ते केलं होतं. हा फ्लॅट बॅटेड केला होता, थोडासा फ्लॅट खेळला होता, त्याच्यामुळे आउटसाईड एज आणि हा झेल पाठीमागे टीपला आहे. अपेक्षा निर्माण केल्या होत्या आणि अपेक्षा भंग होताना परतावं लागले ते फलंदाज जैक्सन. जी हाँ बिल्कुल. और उसके बाद में आप एक सफल हुए थे. जब आप सफल हो जाते हैं उसके बाद में स्लाइस करने के लिए जाते हैं तो वो शॉट खेलना इतना आसान नहीं है, तो उतनी जगह भी होनी चाहिए. पहले तो सीधे बल्ले से बहुत अच्छा स्ट्रोक था और गेंद को अपनी तरफ आने दिया. पोजीशन में थे आप. न्यू बैटर जयेश मैदान के अंदर बैटिंग करने के लिए आए हैं. स्ट्रोक अच्छा है. इसी स्ट्रोक के लिए डीप स्ट्राइक कवर पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. एक रन लेने का मौका. मैन इज नॉट पुअर विदाउट रुपी, बट मैन इज रियली पुअर विदाउट ड्रीम एंड एम्बिशन. 77 है तो आपको वो सपना देखना है, आपको वो ट्रॉफी प्राप्त करनी है. एम्बिशियस आप एक बार फिर इस मुकाबले में रहे और सोच अच्छी रहे. सकारात्मक खेल की जरूरत है. विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत है. थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, वेळ व्यतीत करावा लागणार आहे. नो बॉलचा इशारा झाला आहे ना की एम्बिशन, महत्वाकांक्षा असायलाच हवी. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ड्रीमचा स्वप्न, तर स्वप्न ती नाही जे तुम्हाला झोपल्यानंतर पडतात. स्वप्न जी ती तुम्हाला झोपून देत नाही. मग तुम्ही केलेल्या म्हणजे पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही. कारण चॅम्पियन कसं बनायचं आहे, चॅम्पियन असं बनायचं आहे ज्यावेळेला तुम्हाला खेळायचं आहे. अ चैंपियन, पुनः एकदा नो बोलता है, ए चैंपियन लाइक अ ड्रीमर, वो जो सपना देखने वाला होता है, जो कभी हार नहीं मानता. त्याच्यामुळे तुम्हाला चॅम्पियन बनायचं आहे तर थांबायचं नाही आहे आणि जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत आहे तोपर्यंत थकायचं नाही आहे. दोन लागोपाठचे नो बॉल आलेत. राह के बाधा को सफलता की सीढ़ी बनाने वाले के खिलाड़ी को चैंपियन कहलाते हैं. ऑफ टॉप के बाहर हवा में गेंद है. फ्रीड का इशारा हुआ था. इस बार कमर पर खिलाड़ी और यह खतरा हो सकता है. बच गए बाल बच गए हैं. इंटरेस्टिंग मैच है मैदान के अंदर. स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर. मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर थोडंसं चुकीच्या पद्धतीनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला तुम्ही धाव घेता तेव्हा बॅट दुसऱ्या हातामध्ये चेंज करणं गरजेचं आहे. त्याच हातातनं तुम्ही गिरकी घेतली होती, म्हणजे नजरअटी दुर्घटना होने वाली थी. बिल्कुल. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. बैटिंग पावर प्ले. बल्ला तो घुमा रहे लेकिन बात नहीं बन रही है. इस वक्त दबाव बनाते हुए गेंदबाज जयेश बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 14 पर रुका हुआ. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. 77 रनों की जरूरत है और बढ़िया गेंदबाज नंदन द्वारा. आज सकाळपासून पाहिलं तर सर्वोत्तमी 2 षटक असतील. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट झाली. 30, 35, 40 ही 2 षटकं पाहिली आपण. तर आतापर्यंत आजच्या दिवसातील सर्वात 2 षटकं, सुंदर षटकं. पहिलं विश्वराज जाधव यांना पाहिलं, आता जर आपण पाहिलं तर नंदन विश्वकर्मा यांना. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावकरती 14. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 63 धावा अजूनही करे. 24 बॉल 63 एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. अभिनंदन नंदन. शुक्रिया डीजे. अगर आपने पावर प्ले में रन नहीं बनाए हैं, मैंडेटरी पावर प्ले में रन नहीं आपने बनाए हैं, बैटिंग पावर प्ले में आपने रन नहीं बनाए, आपने अब एक बार फिर देखिए मिल्टन और जब बल्लेबाज मैदान के अंदर है और जो पावर प्ले आपको लेना था, तय करना था कब लेना है, तो आपने दूसरा ओवर पावर प्ले लिया लेकिन ज़्यादा कुछ फायदा नहीं हुआ. नाही, इसलिए मैंने कहा था ना की आपका चॉईस था, तुमची चॉईस होती. मग तुम्ही लगेच थोडासा वेळ जाऊन द्यायचा होता. तुम्ही तिसऱ्या चौथ्या षटकात दिशेने पॉवर प्ले घेऊ शकला असता, पण आपली आपली चॉईस असते आणि तीच चॉईस पाहिजे. 24 बॉल आणि 63 धावा करायचे आहेत. अक्षय के हाथ में गेंद है. सामना करेंगे बल्लेबाज मिल्टन. मिस टाइम स्ट्रोक, लेग ब्रेक गेंद थी. एंगल क्रिएट किया गया था. स्ट्राइक ओवर पर खिलाड़ी गेंद के नीचे. बहुत ही अच्छा कैच और फिलहाल इस वक्त बहुत में पुनः विकेट. मिल्टन डिपार्ट गॉन. अरे ग्राउंड मोठा गोलाकार, गवत त्यावर हिरवगार. शुक्रिया दीजिए. जैसे कि आपने कहा कि वो आपका चॉइस होना चाहिए और अच्छे वक्त का इंतजार करो, संघर्ष और धैर्य के साथ. संघर्ष तो रहेगा, 77 है, धैर्य होना बहुत जरूरी था. वो जो पावर प्ले लिया था उसका फायदा उठाने के लिए आपके पास वो बेस खिलाड़ी.
अगर सिंगल डबल लेके 2-3-4 रन आप बना सकते थे, उसके बाद में एक बार फिर वो पावर प्ले लेते तो वो फायदेमंद साबित हो सकता था. स्ट्रॅटेजीचा भाग होता. स्ट्रॅटेजीचा जसा तुम्ही उल्लेख केला आहे, थोडासा स्ट्रॅटेजी डावपेच तुम्हाला आखायचे होते. 6 षटकांचा सामना आहे. 2 ते 5 मध्ये तुम्ही तो पॉवर प्लेचा वापर योग्य वेळेला, म्हणजे तुमच्याजवळ एक कार्ड होतं, पण ते कार्ड कधी यूज करायचं, कधी वापरायचं त्याचा चॉईस तुमच्याजवळ होता. पण आता तो पाठीमागे गेला आहे. आता तुमच्यासमोर चॉईस एक आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके खेळायचे आहेत. हा चॉईस नाही, आता मॅन्डेटरी बनलं आहे. तुम्ही उल्लेख केला बघा, आवड आणि निवड या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला आवडते, पण तुम्हाला निवड काय करायची आहे हेही महत्त्वाचं आहे. आवड आणि निवड दोन्ही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, आवडणाऱ्या गोष्टी कधी योग्य ठिकाणी निवडल्या जात नाहीत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षका चेंडूच्या खाली, आवड निवड याच्यामधला फरक दाखवणारा हा विकेट्स गडीबाद. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, कन्नन सारखा बात भरलाय विजय. आणि आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. जसा आपण 70-72चा उल्लेख प्रशांतजी करतोय ना, आणि अजून आहे म्हणजे आजचा दिवस एक गाव एक संघ वसई तालुक्यातील आहेत, पण काय आज अपसेटवाला पण दिवस आहे का, उलटफेरवाला. एक उलटफेर आपण पहिला होता ज्यावेळेला नारंगी संघ पराभूत झाला संतोष भुवनच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर कोपरी संघ पराभूत झाला संतोष भुवनच्या अगेन्स्ट. एका दिवशी एका पाठोपाठ एक 2 अपसेट आपण पाहिले आहेत. आता बघूया अपसेट नंबर 3 या सामन्यामध्ये होतोय का. और गैटिंग का बहुत ही महत्वपूर्ण विकेट भी मिला. 22 गेंदों में 63 चाहिए. तो लेफ्ट हैंडर, जैसे कि लेफ्ट हैंडर आपके पास है तो वो स्क्वायर कट कवर ड्राइव बहुत इंपॉर्टेंट है इस विकेट पर, इस सतह पर. 22 गेंदे 63 और दावेदार उम्मीदवार बन रहे, उम्मीदवार दावेदार बन रहे. जैसे कि आप कह रहे हैं कि अपसेट हो रहे हैं. और इस वक्त न्यू बैटर ने बल्लेबाजी करने के लिए एमरोज नॉस्टे करें पर जयेश गेंदबाजी करें. गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है. मिस्टर नो बॉल का इशारा. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई थी. कम से कम 1 या 2 रन मिलेंगे. 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता है. लेकिन सबसे बड़ी बात है अंपायर का जो हाथ है ना सर के ऊपर से घूमने वाला है. नो बॉल का इशारा किया गया. विजय मामा चषक 2025 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिला. नो बॉल और यहाँ देखिए खालिद भाई का जो हाथ है ना सर के ऊपर से घूमने वाला, ये घूमता हुआ हाथ बहुत महत्वपूर्ण है. स्कोर 17-4 विकेट के नुकसान पर. तो कलम सर एक और बात बताना चाहूंगा, ये मौका है, मोमेंटम आपके पास नहीं है, इसका फायदा उठाइए, मोमेंटम बनाइए. बिलकुल उसी बात पे मैं आ रहा था. त्याच दिशेने मी येणार होतं की पहिल्यापासून काही चांगलं घडलं नाहीये, पण चांगलं होण्यासाठी वाट कशाला बघता. ही ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे ज्यावेळेला तुम्हाला काहीसं चांगलं व्हावं वाटतंय. कोलवटप्याचा चेंडू होता. अक्षय राजभरचा खेळला चेंडू मिड विकेटच्या रिझर्वमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलेत. पिकअप देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं केलं गेलं आहे. आणि म्हणून जसं म्हणतात ना फ्री हिटला तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला. सुपर हिट. काही जण सांगतात उघडा डोळे बघा नीट. ॲक्च्युली उघडा डोळे खेळा नीट. जर नाही खेळलं नीट तर मात्र वाट लागणार, कारण फ्री हिटचा चेंडू होता तोही तुम्ही गमावला आहे. बहुत अच्छी गेंदबाजी अक्षय द्वारा. लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे, क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे, एंगल क्रिएट कर रहे. इस एंगल से बल्लेबाज को लगेगा गेंद अंदर आएगी, लेकिन टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही है. सुंदर गेंदबाजी. यंग खिलाड़ी अक्षय है और इस वक्त प्रभावित किया है अक्षय राजभरनं प्रभावित केलेले आहे. अंदर बाहेर वाला खेळ चालला, आत बाहेर वाला खेळ मैदानावरती चाललाय. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक कॉल डील. आता आला चेंडू जेव्हा जोपर्यंत फील्ड करतील स्क्वेअरने त्या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर त्याला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोर बघूया स्कोरबोर्डवरती जाऊन पोचलाय तो आता 20-20. 20 धावा धावफलकावरती आहेत. या आत बाहेरच्या खेळामध्ये तुम्ही जर वेळेवरती आत आले नाही आहे तर बाहेरही जावं लागेल. या स्पर्धेच्याही बाहेर तुम्हाला जावं लागेल. धावा आहेत धावफलकावरती 20-20. टूर्नामेंट का आज के दिन का बहुत ही बड़ा मुकाबला. 19 गेंदें 57 रनों की जरूरत है. उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है. इस कमर के खिलाड़ी गेंद के नीचे और अच्छा कैच आउट. अक्षय सुंदर गेंदबाजी. जयेश बैक टू द पेविलियन और 20 पर यह 5वां झटका. वसीम कोलीबाड़ा आपके 5 बल्लेबाज अभी डगआउट में आराम फरमा रहे हैं. ग्राउंड मोठा गोलाकार, गवत त्यावर हिरवगार. सिमिलर आहे, पण V24 फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा असा 6वा दिवस आहे. उद्या ग्रँड फिनाले आहे, त्यामुळे जे क्वालिफाय संघ झाले त्यांनी सुद्धा रेडी राहायचं आहे. उद्या तुम्हाला वेळेवरती जी वेळ तुम्हाला
दिली जाणार आहे ते वेळेवरती तुम्ही दाखवा. उद्या फायनल डे आहे या स्पर्धेचा, 9व्या पर्वातला, नवलाईचा. हे वर्ष आपण पाहिलं आहे, जसं मोटरसायकलचा उल्लेख केला, बायसिकलचा उल्लेख केला, असं नवलाईवाला आहे. आणि काही काही गोष्टी नवीनही आल्यात या सामन्यामध्ये. बघूया 3 षटकाचा खेळ झाला. 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि अक्षरशः म्हणजे जसं असं आपण पाहिलं तर असं लक्षात येईल की सकाळपासून धावांचा पाऊस पडत होता न अक्षरशः लख्ख ऊन पडले. धावांचा थोडासा जो पाऊस होता तो थांबला आहे आणि आता धावांचा अकाल दुष्काळ जाणवायला लागला आहे. और देखिए क्या गेंदबाजी बहुत क्वालिटी की हुई है, इसके कारण रन नहीं आ रहे, उसके ऊपर चर्चा हम करेंगे. काफ़ी हफ्ते के बाद गेंद नो बॉल, कितने नो बॉल आए हैं और नो बॉल फ्रीड का फ़ायदा कितना आपने उठाया. ऐसा नहीं कि आपको मौके मिले नहीं, मौके का फ़ायदा नहीं उठा पाए. गेंदबाजी कुछ अच्छी गेंदें थी बिल्कुल. 4 नो बॉल आए हैं, 4 बार फ्रीड का इशारा किया गया, लेकिन उसका फ़ायदा आप नहीं उठा पाए. तो आपने कमज़ोर बल्लेबाजी की है. रॉक इस पक्ष स्ट्राइकर इन पर ऑफ के बाहर गेंद अच्छा शो खेल दिया, लगा पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है. इस तरह से आपको रन बनाने पड़ेंगे तभी चक्कर बात बनेगी. मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार 4. ठेवले भारी आयोजन त्यांनी केले. जाम करते पब्लिक चक्कर, जाम करते एका 4 न होणार नाही, एका 4 न होणार नाही. 4 ची झडी, 4 ची लाईन, 4 4 4 4 तुम्हाला खेळावं लागणार आहे. लागोपाठ 4 6 4 6 तुम्हाला ठोकावे लागतील. मोर अँड अगेन मोर, सिक्सर, षटकार. खेळ संस्कृती पुढे होणे न विजय मामाचं त्यावर ध्यान, विजय मामाचं त्यावर ध्यान. अयो, जैसे आपने कहा था ना, नो बॉल भी आया था और नो बॉल के बाद वो बॉल भी आया था जिसका इंतजार बल्लेबाज करता है, पण त्याचा फायदा नाही उचलाय. पण आता रंगामध्ये आलाय 4 अँड अगेन 6, षटकार. और गेंदबाज क्यों नहीं विश्वनाथ यादव, जिनके खिलाफ आप रन नहीं बना पा रहे थे. अभी बहुत बढ़िया बल्लेबाजी, पैरों पर गेंद थी, आंसर पर गेंद, अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर कलबा, गेंद को रोकते हुए 1 रन लेने का मौका. अच्छा ओवर घट रहा है, मोमेंटम की जरूरत है. स्कोर इसी के साथ 32 5 विकेट के नुकसान पर. और मैं हमेशा कहता हूँ कि अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है. अब गियर चेंज कर दिया. रॉक ने 11 पर खेल रहे हैं, लेकिन अब दूसरी तरफ एम्ब्रोज की जिम्मेदारी है. अच्छी क्रिकेट खेले. त्या बाजूला देखील एक फटका यायला हवा त्यांच्या बॅटमधनं. बॅटला लागलं, थोडं प्ले डाऊन होण्याचा धोकाही होता. शॉर्ट फाईट लेग रिझनमध्ये फील्ड केलं गेलंय. 1 धाव. कारण एकानं बात नाही बनणार, म्हणजे एकानं नाही बात बनणार, एका बॅट्समनच्या खेळीने नाही होणार. जोडी जमायला हवी, जोडी थोडीशी टिकायला हवी आणि योग्य वेळेला, जसं तुम्ही उल्लेख केला, एका बाजूला रॉकिंग परफॉर्मन्स करतोय, पण दुसऱ्या एंडला तितकी साथ नाही आहेत. शेवटचा बॉल आहे या 4थ्या षटकातील. धावा 33. विश्वनाथ यादव अपनी बॉलिंग पर तैयार. मिस्टर चौका में गेंद एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी दारी के अंदर लपक लिया कैच. विश्वनाथ को मिला विकेट और बल्लेबाज रॉक बैक टू द पेविलियन. स्कोर 33, 6 विकेट के नुकसान पर. चंदन सरगावान विषय होत नाही आज हो चर्चेचा, चंदन सरगावान विषय होत नाही आज हो चर्चेचा. आमचा विजय घडत मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 33. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा, 47 धावा अजूनही करायच्या आहेत. डबल 3 झालाय, डबल 4 करायचं आहे या क्षणाला. म्हणून एक गोष्ट आपल्या एक शंका ती येते की बाबा की हा स्पेलमधला शेवटचा बॉल होता. म्हणजे खास करून आपण जर विश्वनाथ जाधवचा स्पेल पाहिला तर तिखट मारा त्याने केलेला होता. काही फटके जरूर त्यांच्या या गोलंदाजीवरती आले, पण तिखट मारा केला होता. स्पेलचा त्यांचा शेवटचा चेंडू होता. या शेवटच्या चेंडूवरती तुम्ही सिंगल रन घेऊन स्ट्रायकरला येऊ शकला असता, तसं नाही घडलंय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावा करायचे आहेत. त्या 44 धावा करायचे आहेत. हरीश प्रजापती, श्री विनायक हार्डवेअर यांच्याकडून लकी ड्रॉसाठी आपण निश्चितच 3 फॅन, 2 मिक्सर, 3 आयरन इस्त्री या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहे. लकी ड्रॉचं तिकीट अर्थात तुम्ही अजूनही बुक नसेल केलं तर लवकर करा. हरीश प्रजापती, आपले मनापासून धन्यवाद. श्री विनायक हार्डवेअर 3 फॅन, 2 मिक्सर, 3 आयरॉन. रिअल किचनच्या माध्यमातून 27 गिफ्ट असतील. मला वाटतं 100च्या आसपास आपण उद्या बक्षिसे देणार आहोत लकी ड्रॉच्या माध्यमातून. आणि रिअल किचन ब्रँडेड वस्तू तुम्हाला मिळतील, परंतु आपली नाव नोंदणी करणं गरजेचं असेल. इथे आपण डिरेंकडे जाऊन त्या काउंटरला नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारची फी नाही आहे, मोफत असणार आहे. फ्री कुपन असणार आहे आणि ती परवानगी आहे तुम्हाला
या स्पर्धेसाठी पाहिलं तर सर्व काही आहे. जसा उल्लेख करतोय की हरणाऱ्या संघासाठी देखील सन्मान आहे आणि एंड ऑफ द डे एक फायटरसाठी ती ट्रॉफी असणार आहे. अनोखं आहे. तसा प्लेअर ऑफ द डेसाठी सुद्धा आपण ज्या बायसिकल पाहतोय त्याही आहेत. अक्षयचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अजून एक विकेट. अक्षय राजभरनं आज पूर्णपणे कमाल केलेली आहे गोलंदाजी करताना. ही वेगळी थोडीशी नाविन्यपूर्ण आहे आणि असं म्हणावं लागलं की हे 90 वर्षे आहेत ना, त्या 90व्या वर्षाच्या विजयमामा चषकनं एक बेंचमार्क सेट केलेला आहे की स्पर्धा असावी तर कशी, खेळाडूंसाठी काय असावं, प्रेक्षकांसाठी काय असावं, या सर्वांचा विचार करून या 9व्या पर्वामध्ये कदाचित योजना जी आखली गेली आहे. अगदी बरोबर. अत्यंत सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे आणि वेगवेगळ्या संकल्पनांसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. विजयमामा चषक 2025 आणि कौतुक करावं लागेल अक्षयचं. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुकाराम सर काय तर आता आपण पाहतोय आसिफ खेळतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर विश्वकर्मा मैदानावरती खेळतोय. धानिवकरता नेहमीच विश्वनाथनं खूप चांगली कामगिरी केली, पण एक नवीन पिढी तयार व्हायला पाहिजे. आता मैदानावरती एक यंग खेळाडू आहे, खूप चांगली कामगिरी करतोय. अक्षयवरती नजर आहेत, अत्यंत दर्जेदार कामगिरी, चांगली गोलंदाजी त्याने केली, चांगली गोलंदाजी. आणि एका सामन्यात नाही, बऱ्याच वेळेला काय असं की विश्वनाथच्या ॲबसेंटमध्ये त्याने मॅच विनिंग गोलंदाजी बऱ्याच वेळेला केलेली. त्याच्यामुळे त्याच्यावरती तो विश्वास धानिव टीमनं कायम राखला आहे. त्याच्यातनं त्याला आलेला आत्मविश्वास आणि मिळालेली थोडीशी मॅच्युरिटी आज या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये त्याला फायदेशीर ठरते. सर्वात महत्त्वाचं आणखीन एक महत्त्व, ज्या पद्धतीनं खेळ चालू आहे, ज्या पद्धतीनं 77 धावांचा पाठलाग करायचा होता. मी मगाशीच म्हणलो की आणीबाणी एका संघावरती येणार, ती आणीबाणी आता वसई कोळीवाडा संघासाठी आलेली आहे. नाही, इमर्जन्सी जसं तुम्ही उल्लेख केला, पण सुरुवातीला जे मिस्टेक झाले ही आणीबाणी ओढावून घेतले. जे तुम्ही पॉवर प्ले घेतला, पहिला लवकर विकेट गमावले आणि कुठल्या गोलंदाजावरती अटॅक करायचा हे तुम्हाला माहिती असायला होतं. तिथे तुम्ही प्रमुख जे फलंदाज गमावले किंवा तिथे विकेट तुमच्या गेल्या आणि त्याच्यामुळे जी आणीबाणी आहे ना तुमच्या दिशेने आले. चौकार आलाय या चेंडूवरती आणि 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 41. 37 जवळ धावफलकावरती आहेत. आपण चर्चा करतो की अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्टार्ट नाही मिळाला, सुरुवात नाही मिळाली, पण ज्यावेळेला 7 विकेट गमावले आहेत तर त्यावेळेला 8 नंबर 9 नंबर जास्त काही करू शकत नाही आहेत. कारण बऱ्याच वेळेला काय असं टेनिस क्रिकेटमध्ये क्रमांक 7, 8, 9, 10, 11 किती वेळा संधी मिळते खेळण्याची हाही प्रश्न असतो. त्याच्यामुळे तीच परिस्थिती मैदानावरती चालले. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. धावागती 37, 37 धावा. 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणि अक्षयची खासियत आहे म्हणजे तो लेग ब्रेक करतो, त्यानंतर एक आर्म बॉल टाकतो, तो यॉर्कर टाकतो. हे जे वेरिएशन आहे ना त्यामुळे बॅटिंग करणं तितकंसं सोपं नाही त्याच्या विरुद्ध. यंग खेळाडू 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 6 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. गॉड्सन 11 वसई. आपण समर्जन कक्षाकडे यायचे. कॅप्टन राजीव भाई, मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा जल्दी टॉस बॉक्स की तरफ आइए. गॉड्सन 11 वसई. 6 गेंदों का खिलाना बाकी है जीतने के लिए. बिल्कुल इस वक्त अगर देखिए तो 40 रनों की ज़रूरत है. कोलीवाड़ा टीम संघर्ष कर रही है. विश्वकर्मा ऑफ टाइम के बाहर गेंद, इस बार गेंद को खेलने के लिए काफ़ी ऑफ टाइम के बाहर आए थे बैटर. भरपूर म्हणजे जसं एखादा लोखंड जसा चुंबकाला खेचून नेते ना तसं पूर्णपणे म्हणजे लोखंडाला चुंबक खेचून नेतो तसं काहीच घडलं होतं. क्रॉस बॅटर फटका हवेत खेळला क्षेत्ररक्षक होता पण नहीं रोकू सकता. देखिए ऐसे मैच में ऐसा भी हो सकता है और नंबर 9 के बल्ले से सिक्सर आ सकता है आणि तो षटकार सिक्सर आलाय. विश्वकर्मा ऑल्सर पर अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेलते गेंद बॉडी लेके बिल्कुल बाहर जाते हुए 4 रन. और खराब मैच में कुछ अच्छा हो सकता है. गेंदबाज के बल्ले से वो चौका आ सकता है. चौकाने वाला, टीम को भी चौकाने वाला चौका. बहुधा त्याचा विचार केला जाईल की थोडासा अप टू द ऑर्डर बॅटिंग ऑर्डर वर त्या पाठवलं असतं तर काहीसं वेगळा चित्र पाहायला मिळालं असतं. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पहिला तर शफल केला, त्यानंतर थोडासा पाय स्टमच्या बाहेर आणला. 1 षटकार 1 चौकार. ऑस्टर आहे जे धावावरती खेळतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फ्लाइटेड गेंद ऑफ टॉप के बाहर और विश्वनाथ गेंद के नीचे. बहुत ही आसान कैच. आउट. बल्लेबाज स्टार बैक टू द पेबल. इस बार जयरे किया शिकार.
ऑस्टर बाद झालेत आणि प्रशांतची टेन्शनवाली काय बात होती, चौकार षटकार आले ऑस्टरच्या बॅटमधनं, पण टीमचे सुपरस्टार फ्लॉप ठरलेत. त्याच्यामुळे ऑस्टरनं एक षटकार एक चौकार जरूर ठोकलाय, पण वसई कोल्हेवाडीचे सुपरस्टार आज जे फ्लॉप झाले आणि त्याचा फ्लॉप शोच या टीमला या स्पर्धेबाहेर जावं लागतंय. शेवटचा चेंडू आहे जय विश्वकर्मा गोलंदाजीसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला आहे. जोपर्यंत विश्वनाथ जाधव येथील फील्ड करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण आणि एक कॉम्प्रिहेसिव्ह विकेटी असं म्हणूया. 6 षटकामध्ये त्यांनी 76 धावा केल्या आणि प्रतिस्पर्ध्याला 48 वरती रोखलं गेलं. याचा अर्थ 28 धावानं हा सामना जिंकलाय टीम धानिवच्या संघानं. टॉस केला जाऊया पण इथे टॉस का वॉचच्या दिशेने आहेत प्रशांतजी आदवडे. मॅचमध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीनं मागचा मॅच घटलाय. वसई कोल्हेवाडी आणि आई गावदेवी धानिव टीम 94 कावा धानिवच्या हा मॅच. इथे नम्र विनंती आहे रवी पाटील अर्थात